नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील मोई गावात आलेल्या टोळक्याने वडिलोपार्जित शेतजमिनीच्या कारणावरून 2 मोटारीवर मोठमोठे दगड फेकून वाहनांची तोडफोड केली. तसेच हातातील पिस्तुलाने एकावर गोळीबार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सुरेश विष्णू गवारी वय 60 राहणार मुक्ताई मंदिराजवळ मोई तालुका खेड यांनी दक्षिण माहुंगे MIDC पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आशिष गवारी वय 21 राहणार बिजलीनगर झोपडपट्टी चिंचवड पुणे व इतर 4 अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना शुक्रवारी 26 जून 2026 रोजी सकाळी 9:15च्या सुमारास घडली आहे. याबाबत पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मोई तालुका खेड येथे मुक्ताई मंदिराजवळ यातील फिर्यादी सुरेश गवारी हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. फिर्यादी यांचा चुलत नातू आशिष नंदू गवारी राहणार बिजलीनगर व त्याच्या 20 ते 25 वयोगटातील 4 साथीदारांनी फिर्यादी यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीच्या कारणावरून फिर्यादींच्या घरासमोर येत त्यांच्या महिंद्रा कंपनीची XUV 700 मोटार आणि क्रेटा मोटार यांच्यावर मोठमोठे दगड फेकून मोटारींची तोडफोड केली. तसेच आशिष गवारी यांनी त्याच्या हातातील पिस्तुलातून फिर्यादी सुरेश गवारी यांच्या दिशेने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी दक्षिण माहुंगे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. चाकण शिक्रापूर महामार्गावर रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागून धडकून टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. कृष्णा गोकुळ जोहरे वय 36 सध्या राहणार खराबवाडी चाकण तालुका खेड असे या अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. शिक्रापूर चाकण महामार्गावरून कृष्णा चोहारे हा टेम्पो घेऊन चाकण बाजूने शिक्रापूरकडे जात होता. रस्त्यावर एक ट्रेलर बंद अवस्थेत उभा होता. दरम्यान चाकण बाजूने आलेल्या कृष्णा चोहारे याच्या टेम्पोची धडक समोरील ट्रेलरला बसून गंभीर अपघात झाला. डॉक्टरांनी कृष्णा चोहारे याचा यामध्ये मृत्यू झाल्याचे घोषित केले. अहिल्यानगरमधून चाकणमध्ये लग्नपत्रिका वाटण्यासाठी आलेल्या 46 वर्षीय व्यक्तीचा जेवण करत असताना अचानक बेशुद्ध होऊन पुढे उपचारासाठी रुग्णालयात जाण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विभीषण रंगनाथ गायकवाड वय 40 राहणार पारानेर जिल्हा अहिल्यानगर असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते गुरुवारी 25 जून रोजी अहिल्यानगर येथून चाकण खंडोबा येथे लग्नपत्रिका वाटण्यासाठी आले होते. दुपारी 3च्या सुमारास जेवण करत असताना अचानक बेशुद्ध झाले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना चाकणमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. चाकण उत्तर पोलीस ठाण्यात नैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खेड तालुक्याला अजूनही पाऊस वाकुल्या दाखवत आहे. तालुक्यात सर्वदूर अजूनही पावसाला सुरुवात झाली नाही. अशातच शुक्रवारी 26 जून रोजी दुपारी 3 वाजता होलेवाडी परिसरात जोरदार पाऊस झाल्याचे स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. खेड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये दमदार पावसाच्या भरवशावर स्थानिक शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुक्रवार दिनांक 26 रोजी आळंदीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीची विधिवत पूजा करून त्यांनी दर्शन घेतले. उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थांच्या विविध कामकाजांचा आढावा देखील घेतला. यावेळी विश्वस्तांनी श्री क्षेत्र आळंदीच्या विकासासंदर्भातील विविध प्रस्ताव, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, पायाभूत विकास कामे तसेच संस्थांसमोरील विविध प्रलंबित प्रश्न मांडले. या संदर्भातील सविस्तर निवेदनही संस्थांच्या वतीने त्यांना सादर करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र देहू येथील संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांची साधना भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामचंद्र डोंगराचा विकास या गोंडस नावाखाली विध्वंस सुरू असल्याचे स्थानिकांनी पुणे लाईव्हला याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. गुरुवार दिनांक 26 जून रोजी संतभूमी संरक्षण समितीच्या कार्याध्यक्ष माधवीताई माणेक यांनी भामचंद्र साधना भूमीला भेट दिली असता तेथे साधना भूमी नष्ट करण्यासाठी प्रचंड JCB पोकलेन यंत्रसामग्रीच्या सहाय्याने साधना भूमीचा विनाश सुरू असल्याची बाब समोर आली आहे. चाकणमधील माणिक चौक येथील भाजी मंडई परिसरात एक माथेफिरू महिला रस्त्याच्या मधोमध बसली. त्यामुळे या भागातून जाणाऱ्या वाहनांची मोठी अडचण झाल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी केली. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबियांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना दिले.
या प्रकरणात जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची त्यांची मागणी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मान्य केली आणि तसे निर्देश विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिले. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती प्रदान केली आहे. मेदनकरवाडीत शासकीय कामात अडथळा, पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला महिलेकडून मारहाण. ग्रामपंचायतीचे पाणी सोडण्याचे कर्तव्य बजावत असताना एका कर्मचाऱ्याला गाडीवरून खाली ओढून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. शासकीय कामात अडथळा आणून कर्मचाऱ्याला त्याचे काम करण्यापासून रोखल्याचा हा प्रकार खेड तालुक्यात घडला. या प्रकरणी मेदनकरवाडी तालुका खेड येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी ज्ञानेश्वर खंडू मेदनकर यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रेखा सुनील बोरकर आणि शहाजी पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे नेहमीप्रमाणे मेदनकरवाडी परिसरात ग्रामपंचायतीचे पाणी सोडण्याचे काम करत होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी आमच्या कॉलनीमध्ये पाणी का सोडले नाही असा जाब विचारत फिर्यादीला गाडीवरून खाली ओढले. त्यानंतर अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत संबंधित महिलेने फिर्यादीला हाताने मारहाण केली. तसेच दुसऱ्या आरोपीने फिर्यादीचा शर्ट पकडून ओढाताण केली आणि त्यांना त्यांचे शासकीय कर्तव्य पूर्ण करण्यापासून परावृत्त केले. आळंदी वडगाव रस्त्यावर पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटख्याचा साठा, 1 जण अटकेत. शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा बेकायदेशीररित्या विक्रीसाठी वाहून नेणाऱ्या एका मजुराला आळंदी पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी गुटख्याच्या गोण्यांसह मोटारसायकल जप्त केली. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हरिराम तुळशीराम डुमनर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चरहोली खुर्द येथे राहणाऱ्या रामदास शंकरराव शिंदे या आरोपीला अटक केली आहे. वरची भांबुरवाडी येथे जुगार अड्ड्यावर छापा, 12 जणांवर गुन्हा, 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने वरची भांबुरवाडी तालुका खेड येथील गाढे वस्तीत परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 12 जणांविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12A अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम, पत्ते आणि वाहने असा एकूण 3,52,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याबाबत पोलीस अंमलदार सागर वसंत शिंगाडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दिनांक 25 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास वरची भांबुरवाडी येथील गाढवे वस्ती परिसरातील दिलीप धोंडीभाऊ वाळुंज यांच्या पत्रा शेडमध्ये काही जण 3 पत्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता 12 जण रोख रक्कम लावून जुगार खेळताना आढळून आले. कारवाई दरम्यान आरोपींकडून रोख 5,100 रुपये, पत्त्यांचा संच तसेच 2 चारचाकी आणि 6 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. जप्त वाहनांची अंदाजे किंमत 3,47,000 रुपये असून एकूण मुद्देमाल 3,52,150 रुपयांचा आहे. या प्रकरणी अजय रामदास सांडवर राहणार पडाळवाडी, विजय वसंत कुलकर्णी राहणार नेहरू नगर पिंपरी, भगवान बाळाराम भोई राहणार कासारवाडी, गणेश ज्ञानेश्वर बोंबले राहणार अक्षवाडी, शशिकांत विठ्ठल बाणकिले राहणार मंचर, कांतीलाल माणिक नागटिळक राहणार भोसरी, मनोज गंगाराम शिंदे राहणार चांडोळी, दत्तात्रय गणेश राहिरीकर राहणार वारजे, ज्ञानेश्वर गोविंद भांबुरे, चंद्रकांत गणपत भांबुरे दोघे राहणार ढोरे भांबुरवाडी व सातप्पा वैजनाथ सुरवसे राहणार चाकण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत. चांडोली येथे जुगार अड्ड्यावर खेड पोलिसांची धाड, 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. खेड तालुक्यातील सांडोली गावच्या हद्दीत टोलनाक्याच्या पश्चिमेस असलेल्या एका गोठ्याच्या मोकळ्या शेडमध्ये सुरू असलेल्या 3 पत्ती जुगार अड्ड्यावर खेड पोलिसांनी धाड टाकून 14 जणांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12A अन्वये गुन्हा दाखल केला आहे. खेड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सागर वसंत शिंगाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवार दिनांक 25 रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास चांडोली येथील दिगंबर सावंत यांच्या बैलांच्या गोठ्याजवळील मोकळ्या शेडमध्ये आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी 3 पत्ती जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, जुन्नर, आंबेगाव आणि खेड परिसरातील 14 जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडून रोख रक्कम, पत्त्यांचा कॅट तसेच जुगारासाठी वापरण्यात आलेल्या 2 चारचाकी वाहनांसह एकूण 4,77,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालामध्ये आरोपींकडील रोख रक्कम, 62 पत्त्यांची पाने, एक टोयोटो इनोव्हा MH14 KM2157 आणि एक महिंद्रा थार MH14
LY5607 या वाहनांचा समावेश आहे. या प्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यांची नोंद रात्री 11:18 सुमारास करण्यात आली, तर पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत. चाकण नगर परिषद मार्फत चाकण नगर परिषद हद्दीतील जुना पुणे नाशिक हायवे आंबेठाण चौक ते महात्मा फुले चौक, माणिक चौक, शिक्रापूर रोड, परदेशी आळी, जिल्हा परिषद शाळेच्या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण निर्मूलनाची धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे चाकणमधील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलाय. पोलीस प्रशासनाच्या मदतीने केलेल्या कारवाईमध्ये रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या 30 व्यावसायिक आस्थापना व फेरीवाल्यावर कारवाई करण्यात आली असून यामध्ये व्यावसायिकांचे हातगाडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी दिली आहे. मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर नगर अभियंता तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणावर हातोडा फिरवण्यात आला. या धडक कारवाईमुळे शहरातील रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून नागरिकांमधून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. खेड तालुक्यातील तहसील कार्यालयाचे प्रशासकीय विभाजन प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत जाहीर सूचना चाकण अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याबाबत नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे आता खेड तालुक्याचे महसुली विभाजन झाले आहे. प्रस्तावित अपर तहसील कार्यालय चाकण कार्यक्षेत्रात चाकण, आळंदी, पिंपळगाव तर्फे खेड आणि करंज विहिरी अशी महसूल मंडळे असून विद्यमान तहसीलदार खेड कार्यालयात राजगुरुनगर, वेताळे, कडूस, कनेरसर, पाईटवाडा, कुडे, बुद्रुक ही महसूल मंडळे आहेत. त्यामुळे खेड तालुक्यातील 11 महसूल मंडळाचे अपर तहसील चाकण कार्यालयामध्ये 4 व खेड तहसीलदार कार्यालयामध्ये 7 असे विभाजन प्रस्तावित आहे. त्यामुळे सूचना व हरकतीनंतर यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. 1 ऑगस्ट महसूल दिन असल्याने त्या दिवशी प्रत्यक्षात कार्यालय सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. या पुनर्रचनेमुळे चाकण परिसरातील नागरिकांना महसूल विभागाच्या विविध कामांसाठी राजगुरुनगर येथे येण्याची आवश्यकता कमी होणार आहे. दाखले, जमीनविषयक प्रकरणे, महसूल न्यायालयीन कामकाज तसेच इतर शासकीय सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे गावातील तरुणांनी 10 वर्षांपूर्वी लावलेल्या पिंपळाच्या झाडाचा 10वा वाढदिवस झाडाला फुगे बांधून केक कापून साजरा करण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर पुणे जिल्हा प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. अवजड वाहतुकीने चाकण MIDC मध्ये सायंकाळी ठिकठिकाण हमखास वाहतूक कोंडीचा प्रत्यय येत आहे. कोरेगाव फाटा भागात शुक्रवारी 26 जून रोजी अशी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.